आपल्या घरातल्या लोकांकडे जर मागणी करणं म्हणजे हा गुन्हा नाही आहे. नाही, तुम्ही म्हणताय पालक लोकांकडनं मागणी करतोय आम्ही, पण अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना शब्द दिलेला होता की जागा कुणाच्याही किती निवडून आल्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ही चर्चा सुरू आहे. तुम्हाला याच्याबद्दलची काही माहिती आहे का? नेमकं यात तथ्य किती आहे? नाही, आता मला काही या संदर्भात कल्पना नाही. शिंदे साहेबांना आपल्याला विचारावं लागेल. पण जर असा शब्द दिला असेल तर भाजपने शब्द पाळला पाहिजे. आणि शब्द दिला असेल तर भाजप शब्द पाळणार. भाजप शब्द पाळणारी पार्टी आहे. त्याच्यामुळे शब्द जर दिला असेल तर भाजप नक्की शब्द पाळेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आज चर्चा होती की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवसेनेच्या खासदारांनी भेटीसाठी वेळ मागितलेली आहे. तुम्ही भेटलात, आज गेला होता पार्लमेंटला, तुम्ही वेळ मागितली होती आणि भेटलात का पंतप्रधान? आज संविधान दिनाचा कार्यक्रम आहे आणि संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याचं त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम लोकसभेतील खासदार, राज्यसभेतील खासदार त्याकडे एकत्र मिळून संविधान दिन साजरा केला गेला. माननीय पंतप्रधान असतील, नरेंद्र मोदी साहेब, राष्ट्रपती असतील, राहुल गांधी, नड्डा साहेब, हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी एकत्र उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीने आम्ही एकत्र त्या ठिकाणी आलो. म्हणजे भेट मागून भेटीची वेळ मागितली. ही भेटीची वेळ मागायची गरज काय? त्या कार्यक्रमाला माननीय नरेंद्र मोदी साहेब उपस्थितच राहणार होते. तो ॲज अ खासदार म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो याचा अर्थ त्यांची वेगळी भेट मागितली असे होत नाही आहे. निश्चितच हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के होते आणि त्यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की भाजपनं जर शिवसेनेला शब्द दिलेला असेल तर तो शब्द भाजप पाळेल. अशा पद्धतीचं विधान, महत्त्वाचं विधान खरं तर नरेश म्हस्के यांनी साम टीव्हीशी बोलताना केलेलं आहे. त्यामुळे बघावं लागणार आहे की भाजपनं खरंच शिवसेना